लग्नानंतर कुठल्याही मुलीला त्रास देऊ नका. कारण की ती स्वतःचं घरदार, सगळी आपली माणसं सोडून ती आलेली असते. ती नवीन असते. तिला बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात. तर त्या टायमिंगला तुम्ही तिच्यावर न ओरडता तिला समजून घेणं महत्त्वाचं असते. तिला त्रास होईल अशा कुठल्याही गोष्टी करू नये किंवा तिला त्रास देऊ नये मुद्दामून. का तर ती तुमच्यासाठी स्वतःचं घरदार, स्वतःचे सगळे खानदान सोडून आलेली असते. तिची फक्त एवढीच अपेक्षा असते की तिला सगळ्यांनी समजून घ्यावं, सगळ्यांनी प्रेमाने वागावं, सगळ्यांनी आपलेपणा दाखवावा. ती सगळ्यांची काळजी घ्यायला नेहमीच तत्पर असते. पण जेव्हा कोणी तिला त्रास द्यायला सुरुवात करतं तर मग आपण समोरच्याबद्दल आपल्याला आदर राहत नाही. राग यायला सुरुवात होतो. तिला असं कधीच वाटत नाही की फक्त आपण नवरा बायकोनेच राहावं. पण तिला फक्त एवढंच वाटतं की बाबा सगळ्यांनी आपल्याला समजून घ्यावं. जेव्हा ती लग्न होऊन आपल्या घरात येते, तेव्हा तिला नवीन असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात आहेत. तर ते सांगणं आपलं कर्तव्य असतं. तिच्यावर चिडचिड करून, रागराग करून काहीच होत नसते. त्यामुळं मग समोरच्याबद्दलचा आपला आदर पण कमी व्हायला सुरुवात होते. काही काही घरात असं असतं की पूर्ण छळ मांडायला सुरुवात करतात लग्न झाल्यानंतर. पोरींना त्रास द्यायला सुरुवात करतात. असं नाही की त्याच्यात फक्त माणसं शामील असतात आहेत. तर काही काही बायकासुद्धा बायकांना त्रास द्यायला कमी करत नाहीत. पण ते स्वतः कधी हा विचार करत नाही की बाबा आपण पण एक बाई आहेत. आपण तिला त्रास देतोय म्हणल्यावर ना, कोणी आपल्याला त्रास दिल्यावर कसं वाटेल? आपल्याला पण मुलगी असते, बहीण असते, आई असते. तिला कोणी त्रास दिलेला आपल्याला सहन होईल का? तसं ती पण कोणाच तरी मुलगी आहे ना. ती जेव्हा आपल्या घरी येते तेव्हा तिची काळजी घेण्याचा सगळं कर्तव्य हे आपलं आहे. तिला त्रास न होऊ देता तिची थोडीशी काळजी घेतली तर तिला पण बरं वाटेल. ती पण प्रत्येक गोष्ट उत्सुकतेने तुमच्यासाठी करेल. कधी जर आजारी असेल तर तिला वाईट बोलण्याऐवजी काळजीनं फक्त काय होतंय गं विचारलं तरी तिला बरं वाटेल. तिला तुमच्याकडून कुठल्या गोष्टीची अपेक्षा नसते की तुम्ही तिला काहीतरी घ्यावा, तिच्यासाठी काय करावं याची अपेक्षा ती कधीच ठेवत नाही. फक्त समोरच्यांकडून, आपल्या घरच्यांकडून थोडंसं प्रेम, माया भेटावी एवढीच तिची अपेक्षा असते. पावलं-पावली चालणारा आपला जोडीदार हा खंबीरपणे आपल्या पाठीशी उभा राहावा एवढंच तिला वाटतं. तिला असं वाटतं की आता आपण त्या घरात नवीन येतं. तर जसं आपल्या आई-वडिलांनी आपल्याला जीव लावला, तसंच इथल्या पण घरच्यांनी आपल्याला साथ द्यावी प्रत्येक गोष्टीत. आनंदाने हसत-खेळत आपल्यासोबत राहावं एवढीच तिची अपेक्षा असते. ती माहेरी साधा तांब्या पण उचलत नाही. पण जेव्हा ती सासरी येते तेव्हा ती निस्वार्थपणे स्वतःची कर्तव्य करत राहते. तिच्या मनात कोणाबद्दल काहीच खोट नसते. पण जेव्हा आपण तिला त्रास द्यायला सुरुवात करतो किंवा कुठल्या पण गोष्टीवरून तिच्यावर ओरडतो, तेव्हा मग माणसाच्या मनामध्ये राग निर्माण व्हायला सुरुवात होती. पण आपणच जबाबदारीने तिची कशी काळजी घ्यायची हे आपल्यावर अवलंबून आहे. ती आपल्या घरातली लक्ष्मी असते. जर लक्ष्मीच सुखी नसेल तर त्या घराचा विनाश व्हायला पण वेळ लागत नाही. कारण की जी मुलगी आपल्या इथं लग्न करून घरी येते, तिला आपण लक्ष्मीचं स्वरूप मानतो. पण आपण जर त्याच लक्ष्मीला त्रास देत असेल, तर आपलं घर सुखी कसं राहील हा विचार करून समाजात वावरताना आपण वावरलं पाहिजे. आपल्यालाच भरपूर भूमिका तिथं पाडाव्या लागतात इथं. खूप साऱ्या गोष्टी, कर्तव्य, जबाबदारी आपल्यावर असते त्या टायमिंगला. लग्नाअगोदर ती खूप निवांत असते. पण लग्न झाल्यानंतर ना तिच्यावर भरपूर जबाबदाऱ्या यायला सुरुवात होतात इथं. तेव्हा तिला कुठल्या गोष्टीचा अनुभव नसतोय. खूप काही गोष्टी नवीन असतात इथं. त्या थोड्या समजून घ्यायला टाईम लागतात इथं. घरातील लोकांचे स्वभाव माहीत नसतात इथं. तेव्हा त्या मुलीला समजून घेणं हे आपलं कर्तव्य असतंय. तिला असं वाटतं की कधी जर आपलं काही चुकलंच तर आपल्याला सगळ्यांनी पुढच्यांनी समजून सांगावा.
कुठं चूक असेल तिथं व्यवस्थितरित्या सांगावा की हां इथं हे राहतंय. पण प्रत्येक गोष्टीत तुम्ही जर तिला आडवं लावत असेल तर ती कशी सहन करेल? तिला तुमच्यापाशी राहण्याची इच्छाच राहणार नाही ना. तिला फक्त एवढं वाटतं की सगळ्यांनी तिला घरातल्यांनी समजून घ्यावा लहानांपासून मोठ्यापर्यंत. लग्न झाल्यानंतरनं प्रत्येक मुलगी तिच्या सासूमध्ये तिची आई शोधत असते. सासऱ्यांमध्ये वडील शोधत असते. दिरांमध्ये भाऊ शोधत असते. नंदेमध्ये बहीण शोधत असते. तिला फक्त एवढंच वाटतं की जसं सगळं आपलं जे माहेरचं कुटुंब आहे ते सगळं जसं माझ्यासोबत मिक्स होऊन राहिलं, आनंदात राहिलं, तसं माझ्या सासरच्यांनी माझ्यासोबत राहावं. ती नवीन असते. तिला माहीत नसते स्वभाव कुणाचे. पण ती मनापासून त्यांना कुठल्या गोष्टी आवडतात, आवडत नाही या सगळ्या गोष्टीची काळजी घ्यायला ती कायम पुढे असते. आणि लग्न झाल्यानंतरनं प्रत्येकाने हा विचार डोक्यात ठेवून चाललं पाहिजे की आपल्याला पण मुलगी आहे, आपल्याला पण बहीण आहे की तिला जर कोणी त्रास दिला तर आपल्याला ते सहन होणार नाही. त्यामुळे जी मुलगी आपल्या घरी लग्न करून येते, ती नवीन असते. तिला समजून घेण्याचं, व्यवस्थित सांगण्याचं काम आपण करायचं. तिला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही ही काळजी आपण घ्यायची. जर हेच नाते जर आपण असेच सुंदररित्या टिकवत राहिलो तर न कुठल्या नवरा बायकोच्या नात्यामध्ये भांडण होणार नाही, गैरसमज होणार नाही, न सासू सुनाच्या नात्यात गैरसमज होणार नाही, भांडणं होणार नाही. आपली जी फॅमिली आहे ती नेहमी हसत आणि आनंदी राहील. जर सगळ्यांनी सगळ्यांना समजून घेतलं तर. जर आपण आपल्या आयुष्यामध्ये जगताना एकमेकांबद्दल आदर पाळून आणि एकमेकांचा सन्मान करून राहिलं तर कुठल्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होणार नाही, न कुठल्या नात्यामध्ये गैरसमज होणार नाही. जी आपली नाती आहेत ती प्रेमाने, आनंदाने अशी भरभराटीने राहते ना आणि कुणामध्ये वादही होणार नाही. त्यामुळं आपलं आयुष्य आपण सुंदरतेने जगता आलं पाहिजे. कुणाला आपल्यामुळं त्रास नाही झाला पाहिजे याची काळजी करत जगणं म्हणजे आयुष्य असते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.